नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये LLB 3 and 5 इयर्स ॲडमिशन 2025चं ऑलरेडी खूप विद्यार्थ्यांचं ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्म आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफाय झालेलं आहे. सो अशा विद्यार्थ्यांचे खूप मेसेजेस येत होते, की सर डॉक्युमेंट व्हेरिफाय झालेलं आहे. आता पुढे काय करायचं आहे? त्यासाठीच आपण ही व्हिडिओ बनवत आहे. पुढे तुम्हाला काय करायचं आहे? डॉक्युमेंट व्हेरिफाय झाल्याच्या नंतर कशा पद्धतीने पुढे तुम्हाला अप्रोच करायचं आहे? कोणत्या डेट्सला तुमचे मेरिट लिस्ट, कॅप राउंड 1 आणि कोणत्या डेटला तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहेत, याची सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमधून क्लिअर होतील. जे विद्यार्थी नवीन असतील, त्या विद्यार्थ्यांनी नक्की या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. बिकॉज अशाच पद्धतीच्या नवीन व्हिडिओज तुम्हाला यामधून मी प्रोव्हाईड करत असतो. आता नवीन एक अपडेट तुम्हाला देणार आहे. ती अपडेट काय आहे ते तुम्हाला सांगत आहे आणि प्रॉपरली जे मी अपडेट देणार आहे ते डेफिनेटली फॉलो करा. जेणेकरून मला सुद्धा त्याचा फायदा होईल. जेणेकरून तुम्ही चांगल्या पद्धतीने ती अपडेट जर फॉलो केली तर. नवीन एक चॅनल आपण क्रिएट केलेला आहे. हा चॅनल का क्रिएट करतोय याच्या संदर्भात तुम्हाला थोडीफार माहिती सांगतो. नवीन चॅनल तर आपण यासाठी बनवतोय कारण की आपण लास्ट वीकला आपण ही व्हिडिओ आपण चॅनलला अपलोड केलेली होती. एल-एल-बी 3 इयर्स ॲडमिशन 2025 रजिस्ट्रेशन स्टेप बाय स्टेप फॉर्म फिलिंग ही आपण व्हिडिओ अपलोड केली होती. पण काही रिझनमुळे YouTubeनी ती व्हिडिओ रिमूव्ह केलेली आहे. ओके. काय रिझन आहे, कोणत्या गोष्टी आहेत त्याचा मी पाठपुरावा करत आहे. पण जर अशाच जर व्हिडिओज जर रिमूव्ह जर होत असतील, तर मग थोडंसं प्रॉब्लेम आहे YouTubeमध्ये सर्व गोष्टी हँडल करण्यासाठी. नॉर्मली जे काही अपडेट्स आहेत, जे काही ही व्हिडिओ कशी परत एकदा येईल त्यासाठी मी थोडे माझे प्रयत्न चालू आहेत. त्याबाबतीत मेल्स वगैरे या सर्व गोष्टी चालू आहेत. ठीक आहे. बट हा चॅनल कधीपर्यंत असेल, कधीपर्यंत राहील याची काही शाश्वती सांगू शकत नाही. त्यासाठीच मग नवीन चॅनल जो आहे, तो मी नवीन चॅनल जो आहे तो बनवलेला आहे. त्या चॅनलला म्हणजे या चॅनलला तुम्ही जेवढा सपोर्ट केलेला आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांनी, त्या सर्व स्टुडंटनी, त्या सर्व लोकांनी हा जो आपला नवीन चॅनल जो मी बनवलेला आहे, सँडी कदम ऑफिशियल हिंदी ह्या चॅनलवर नक्की तुम्ही सबस्क्राईब करा आणि ह्या चॅनलवर बघितले तर सध्या आता नॉर्मली जर आपण 300 सबस्क्रायबर त्यामध्ये आहेत. खूप विद्यार्थ्यांनी हा चॅनल सबस्क्राईब केला नाहीये आणि यासाठी मी चॅनल पहिलाच बनवलेला होता. कारण की काही आपण ती व्हिडिओ जी बनवलेली होती त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कोणताही असं त्यामध्ये काही प्रॉब्लेम्स नव्हते. कोणताही असं प्रॉब्लेम त्यामध्ये नव्हतं. नॉर्मल व्हिडिओ होती त्यामध्ये आपण ती क्रिएट केलेली होती. पण तरीही सुद्धा त्यामध्ये व्हिडिओमध्ये YouTubeला असे कोणते प्रॉब्लेम्स त्यामध्ये आलेले आहेत, काही आयडिया नाहीये. सो त्यासाठी हा नवीन चॅनल बनवलेला आहे. नक्की तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब कराल. जेणेकरून तिकडे जे काही इन्फॉर्मेशन असेल, समजा या चॅनलला जर काही प्रॉब्लेम झालं, तर मग त्या चॅनलवरती रेग्युलर वरती त्यावरती व्हिडिओज तुम्हाला त्यामध्ये दिसून जातील. ठीक आहे. त्यासाठी हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. थँक यू. पुढे आता जे काही आपला टॉपिक आहे, तो आपण टॉपिक चालू करूया. खूप विद्यार्थ्यांचं फायनली जे काही डॉक्युमेंट्स आहेत, ते व्हेरिफाय झालेले आहेत. म्हणजेच काय? ॲप्लिकेशन फॉर्म हे कन्फर्म झालेलं आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफाय झालेलं आहे. डॉक्युमेंट ज्या विद्यार्थ्यांचे व्हेरिफाय झालेलं आहे, त्या विद्यार्थ्यांनी पुढे काय करायचं आहे, त्याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेत आहे. ओके. जर आपण बघितलं, खूप विद्यार्थ्यांचे असे डाउट येतात, की सर ॲप्लिकेशन फॉर्म जर लॉक नसेल किंवा काही असेल किंवा ॲप्लिकेशन फॉर्म कशा पद्धतीने लॉक असतो, हे एकदा तुम्ही मला सांगा. हेही तुम्हाला सांगणार आहे मी. सो जेव्हा तुम्ही अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट होते, त्यावरती ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म हे रिजेक्ट होतात, तर याची समोर जी कारणे आहेत, ते तुम्हाला समोर मी दिलेले आहेत. एक कारण असतं ॲप्लिकेशन फॉर्म कंप्लीट केलेला आहे विद्यार्थ्यांनी, पण तो फॉर्म लॉक केलेला नाहीये. सर्वीकडे तुम्हाला सेम रिझन दिसेल, पण लॉक कशा पद्धतीने करायचं आहे, हे तुम्हाला मी सांगणार आहे. काही स्टुडंट कॉलेजचे प्रेफरन्स देत नाहीत किंवा त्यांना कॉलेजचे प्रेफरन्स कधी द्यायचे हे सुद्धा माहिती पडत नाहीत. त्यासाठी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि जो प्रिव्हियस तुम्हाला चॅनल सुद्धा सांगितलाय त्याला सुद्धा सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या चॅनल्समधून सुद्धा भेटणार आहे. सो हे समोर काही रिझन आहे ज्यामुळे तुमच्या अल्फाबेटिकल लिस्टमध्ये तुमचे फॉर्म्स हे इन्कम्प्लीट असतात आणि त्याच्यामध्ये तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होतो.
सो या सर्व गोष्टी आहेत. कशा पद्धतीने यावर आपण उपाय केले पाहिजेत ते तुम्हाला मी यामध्ये सांगत आहे. आता तुमचा लॉक ऑप्शन जर तुम्हाला करायचा आहे आणि तुम्हाला माहिती नसेल की लॉक कशा पद्धतीने झालेला आहे, त्याची तुम्हाला माहिती यामध्ये सांगत आहे. तुम्ही जेव्हा लॉक ॲप्लिकेशनमध्ये करता त्यावेळी कन्फर्म ॲप्लिकेशन करता आणि कन्फर्म केल्याच्या नंतर तुमचा तो फॉर्म आहे तो लॉक होतो. कशा पद्धतीने दिसतो? तो तुम्हाला यामध्ये सांगत आहे मी. जसं की ते अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्मला इथे हायलाइट केलेलं आहे मी. ते तुम्हाला दिसत असेल इथे. इथे मी हायलाइट केलेलं आहे. याचा अर्थ तुमचा हा फॉर्म लॉक आहे. ओके. यामध्ये जर कोणताही फॉर्म जर अनलॉक असा ऑप्शन नसेल, तुम्हाला तो लॉक करावा लागणार आहे. ठीक आहे. खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न होता, की "सर, इथे माझं पार्शियली व्हेरिफाय दिसत आहे, तरी मला इथे रिझन कोणतेही दिसत नाही." तुम्ही काय करायचं त्या विद्यार्थ्यांनी एक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टेटस यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यावर तुम्हाला जे काही प्रॉब्लेम्स आहे, जे काही एरर आहे, ते तुम्हाला त्यामध्ये दिसून जाईल. ठीक आहे. सो फॉर्म कशा पद्धतीने लॉक असला पाहिजे, तरच तुमचा लॉक असेल ते तुम्हाला यामध्ये मी सांगितलं. नेक्स्ट आता आपण बघूया जसं की रिझल्ट मी तुम्हाला सांगितलेलंच होतं, की कॅब ॲप्लिकेशन म्हणजे कॅब रजिस्ट्रेशन हे कधी चालू होणार आहे. सो 30 जून ती डेट तुम्हाला मी पहिलेही सांगितली होती आणि 30 जूनपासून तुमचे जे काही रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे ती चालू झालेली आहे. आता आपण पुढे बघूया, की लास्ट डेट फॉर रजिस्ट्रेशन. म्हणजे एल-एल-बी 5 इयर्स असेल किंवा एल-एल-बी 3 इयरचे स्टुडंट असतील, त्या दोन्ही विद्यार्थ्यांचं लास्ट डेट हे रजिस्ट्रेशनची कोणती डेट आहे? हे खूप विद्यार्थी विचारत होते. एल-एल-बी 5 इयर्सची 10 जुलै आहे आणि एल-एल-बी 3 इयरची पण 10 जुलै 2025. खूप विद्यार्थ्यांचा यामध्ये डाऊट आहे, की सर यामध्ये डेट चेंजेस होऊ शकते का? सो डेफिनेटली येस, यामध्ये डेटमध्ये चेंजेस होऊ शकतात. म्हणजेच काय, रजिस्ट्रेशन एक्सटेंड होऊ शकतं. बिकॉज खूप विद्यार्थ्यांचे सेमिस्टरचे रिझल्ट अजून आउट झालेले नाहीयेत. काही युनिव्हर्सिटीचे. काही युनिव्हर्सिटीचे रिझल्ट आउट झालेले आहेत. सो त्यांच्याकडे प्रोव्हिजनल मार्कशीट असेल. कॉलेजचं स्टॅम्प, सिग्नेचर हे घेऊन तुम्ही कन्व्हर्जन सर्टिफिकेट बनवा. त्याबरोबर तुमचे ऑल मार्कशीट तुम्हाला अपलोड करून सिंगल पी-डी-एफ फॉर्मॅटमध्ये ते अपलोड करायचे आहेत. ज्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट लागलेला नाही, त्या विद्यार्थ्यांनी वेट करायचा आहे. जोपर्यंत तुमचा रिझल्ट लागत नाही, तोपर्यंत तुम्ही कॅप रजिस्ट्रेशनचा जो काही फॉर्म आहे, तो तुम्हाला फिलअप करायचं नाही आहे. फक्त रजिस्टर करू शकता तुम्ही, कारण की वन टाईम तुम्ही रजिस्ट्रेशन करणार आहात. नंतरला परत-परत सारखं तुम्हाला रजिस्ट्रेशन करायची गरज नाही कोणत्याही राउंड्सला. ओके. सो 10 जुलै सध्या सी-ई-टीच्या ऑफिशियल नोटिफिकेशननुसार 10 जुलै ही लास्ट डेट रजिस्ट्रेशन आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही रजिस्ट्रेशन केलं नसेल, तर त्याची जी व्हिडिओ आहे स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने फॉर्म फिलअप करायचा आहे, त्याची व्हिडिओ सँडी कदम ऑफिशियल हिंदी या चॅनलवरती अपलोड आहे. तिथून तुम्ही बघू शकता. स्टेप बाय स्टेप त्याच्यामध्ये व्हिडिओ अपलोड केलेले आहे मी कालच. ओके. नंतरला आता आपण बघूया नॉर्मली, की व्हेरिफिकेशन म्हणजे काय याच्यामध्ये, की तुमचं रजिस्ट्रेशनचं तुम्ही सर्व गोष्टी फॉलो केल्या. व्हेरिफाय तुमचं डॉक्युमेंट झालं. त्यानंतरची जी प्रोसेस आहे, तर तुमचं व्हेरिफिकेशन वगैरे काही विद्यार्थ्यांचं व्हेरिफिकेशन अजून झालं नाहीये. काही विद्यार्थ्यांचं व्हेरिफाय झालेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांचं व्हेरिफाय झालेलं आहे, त्या विद्यार्थ्यांनी पुढे काय करायचं ते आपण बघत आहोत आणि ज्या विद्यार्थ्यांचं व्हेरिफिकेशन झालेलं नाहीये, ते विद्यार्थ्यांनी 15 जुलैपर्यंत तुमचं व्हेरिफिकेशन होऊन जाईल. कोणत्या डेटला? 15 जुलैपर्यंत. ओके. सो हे काही जे डेट्स आहे, मला असं वाटतंय की थोडी डेट्स एक्सटेंड होऊ शकते. म्हणून मी 22 जुलै 2025 हे तुम्हाला टाकलेली आहे त्याच्यामध्ये डेट. पण मला असं वाटतं की ते एक्सटेंड होणारच आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ज्या विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफाय आहे, त्या विद्यार्थ्यांचं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही 25 जुलै 2025 ला रिलीज होईल. त्यामध्ये तुम्हाला काय चेक करायचं आहे? त्यामध्ये तुमचं नेम असेल, डी-ओ-बी असेल, जेंडर असेल, तुमचे पर्संटाईल असेल, तुमचे एज्युकेशनचे मार्क्स असतील, या सर्व गोष्टी तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये चेक करायला भेटेल आणि मेन इम्पोर्टंट आहे तुमचं रँक हे तुम्हाला तिथे चेक करायला भेटणार आहे. म्हणजे तुमचा रँक किती आहे तो तुम्हाला त्यामध्ये चेक करायला भेटेल. ओके. कुठे? प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट रिलीज झाल्यावर जे कधी होणार आहे? 25 जुलै 2025. त्यानंतर मग जसं की तुम्हाला सांगितलं तुमचं रँक तुम्हाला त्यामध्ये समजून जाईल किती रँक आहे ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये. नेक्स्ट जर आपण बघितलं, की त्याच्यामध्ये पण काही चेंजेस असू शकतात. काही विद्यार्थी काही डॉक्युमेंट्स अपलोड करत नाहीत म्हणून त्यांचं पार्शियली व्हेरिफाय किंवा नॉट व्हेरिफाय किंवा रिजेक्टेड असे ऑप्शन येत असतात. आजही जर आपण बघितलं तर खूप विद्यार्थ्यांचे पार्शियली व्हेरिफाय काही डॉक्युमेंट असू शकतात
जे की डॉक्युमेंट अपलोड केलेले नाहीये, ते जर तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केले, तर तुमचे व्हेरिफाय होऊन जातील. ओके. ज्या विद्यार्थ्यांचं रिजेक्शन झालेलं आहे आणि तसेच जर डेट जर निघून गेली 10 जुलै किंवा 15 जुलै जी डेट आहे, ती जर डेट निघून गेली, तर तुम्हाला ग्रीव्हन्सचा टाईम हा असतो. त्यामध्ये मग तुम्ही तुमचे जे काही ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये तुम्ही चेंजेस करू शकता. डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहेत. जर कॅटेगरीचे डॉक्युमेंट आले, तर तेही तुम्ही अपलोड करू शकता. कुणाला करायचे आहेत? ज्या विद्यार्थ्यांचं व्हेरिफाय झालेलं नाही अशा विद्यार्थ्यांनी. ज्यांचं ऑलरेडी व्हेरिफाय वगैरे झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी काहीही करायचं नाही आहे. सो ग्रीव्हन्स तुम्हाला एक टाईम भेटतो त्यामध्ये तुम्ही चेंजेस करू शकता. त्यानंतर मग तुमची नेक्स्ट जी प्रोसेस असणार आहे मग फायनल मेरिट लिस्ट ही तुमची पब्लिश होणार आहे 3 ऑगस्ट 2025. खूप विद्यार्थ्यांचा डाउट होता, की सर कधीपर्यंत फायनल मेरिट लिस्ट येणार आहे आणि कधीपर्यंत कॉलेजमध्ये आम्हाला ॲडमिशन भेटणार आहे? सो फायनल मेरिट लिस्ट ही 3 ऑगस्ट 2025 पर्यंत रिलीज होईल. त्यानंतर मग तुमचे कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग प्रोसेस ही कॅप राउंड 1 आणि कॅप राउंड 2 साठी चालू होईल. खूप प्रश्न होते विद्यार्थ्यांचे. "सर कॉलेजचे प्रेफरन्स आम्हाला समोर दिसत आहे, आम्ही देऊ शकतो का?" डेफिनेटली नाही. कारण की याची प्रॉपरली तुम्हाला डेट्स हे आउट होत असते कडून आणि त्या डेटलाच तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे असतात. मग कॉलेजचा प्रेफरन्स असेल 1 नंबरला जी आहे का? दुसऱ्या नंबरला आय-एल-एस आहे का? आता खूप विद्यार्थ्यांचा यामध्ये डाऊट असतो, की "सर तुम्ही नेहमी जी-एल-सी आणि आय-एल-एस का बोलत असता? बाकीचे कॉलेजेस चांगले नाहीत का?" डेफिनेटली कॉलेजेस चांगले आहेत आणि त्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाहीये. बट नेहमी जे जी-एल-सी, आय-एल-एस हे टॉपचे कॉलेजेस आहेत म्हणून त्याच्यावरती येतात. त्याच्यानंतर मग कोणते कॉलेजेस असतील? फिरोदिया कॉलेज आहे, शंकरराव चव्हाण लॉ कॉलेजेस आहेत, व्ही-पी-एम, टी-एम-सी गव्हर्नमेंट लॉ कॉलेज आहे. त्यानंतर तुमचे अजून काही चांगले कॉलेजेस जे की तुम्हाला माहिती असेल आणि त्याची लिस्ट कोणकोणते टॉप 10 मध्ये कॉलेजेस आहेत त्याची ऑलरेडी व्हिडिओ आपण या चॅनलला अपलोडेड केलेली आहे. तर त्यानुसार तुम्ही 1, 2, 3 प्रेफरन्स तुम्ही देणार आहात कॉलेजचे. त्यामध्ये ते जे कॉलेजचे प्रेफरन्स असतील तिथे मी तुम्हाला इथे लिहून दिलेलं आहे आता राउंड 1 आणि 2 म्हणजेच काय? जे कॅप राउंड 1 मध्ये तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स देणार, तेच कॅरी फॉरवर्ड होणार आहेत कॅप राउंड 2 साठी. तुम्ही कोणतेही एडिट त्यामध्ये करू शकणार नाही कॅप राउंड 2 मध्ये. तर त्यासाठीच कॅप राउंड 1 मध्ये चांगल्या पद्धतीने कॉलेजचे प्रेफरन्स ॲज पर युअर पर्सेंटाइल त्यानुसार आपल्याला प्रेफरन्स द्यायचे आहेत. कसे द्यायचे त्याचे व्हिडिओ लाईव्ह सेशन आपण घेणारच आहोत. त्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही. काही लिस्ट पेंडिंग आहे. कॉलेजेसचं पर्सेंटाइल तुम्हाला देण्याचे कट ऑफ तेही मी तुम्हाला देणार आहे. पण प्रॉपरली वेने तुम्हाला ते फॉलो करायचं आहे. सो कॉलेज प्रेफरन्सची जी डेट आहे राउंड 1 आणि 2 राउंड 1 साठी आता आपण बघत आहोत. तर 7 ऑगस्ट 2025 या रोजी कॉलेजचे प्रेफरन्स तुम्हाला द्यावे लागतील. मे बी त्याच्या अगोदरची पण डेट असू शकते. बट ॲज पर प्रिव्हियस इयर एक्सपिरियन्सनुसार तुम्हाला या गोष्टी मी सांगत आहे. त्यानंतर मग तुमचे कॉलेज अलॉटमेंट कॅप राउंड 1 साठी तुमचे कॉलेज अलॉटमेंट होतील. त्या कॉलेजला मग तुम्ही ॲडमिशनसाठी तुम्हाला जायचं आहे. कॉलेज अलॉटमेंट हे 11 ऑगस्ट 2025 पर्यंत होतील आणि त्यामध्ये मग तुम्हाला हे ऑप्शन असतील फ्रीज करायचं आहे का? बेटरमेंट करायचं आहे का? ऑटो फ्रीज करायचं आहे. ऑटो फ्रीज म्हणजे काय? तर डायरेक्टली तुम्हाला 1 नंबर, 2 नंबर जे काही तुम्ही प्रेफरन्स दिलेले असतात. सो डायरेक्टली ऑटो फ्रीजमध्ये तुम्हाला डायरेक्टली फर्स्ट नंबरचा जो तुम्ही प्रेफरन्स दिलेला आहात, कॉलेज तुम्हाला लागतं. म्हणजे हा तुम्हाला फ्रीजच करावा लागतो. याचा अर्थ तो ऑटो फ्रीज होऊन जातो. आता ही कॉलेजची प्रेफरन्स लिस्ट तुम्ही बनवलेली असता. ती कॉलेजची प्रेफरन्स ही तुम्ही बनवलेली असते. म्हणजे तुमचे प्रेफरन्स तुम्हाला जो कॉलेज पाहिजे त्यानुसार तुम्ही बनवलेले असते. सो कॉलेज जर 1 नंबर जर तुम्हाला लागला, तर डेफिनेटली तुम्ही त्यामध्ये ॲडमिशन घेणारच आहात. काही विद्यार्थ्यांना समजा 3 नंबरचा कॉलेज लागला, तर ते विद्यार्थी बोलतील, की "सर मला पहिले 2 कॉलेज जर भेटत असतील, तर मी काय करू?" तर तुम्ही काय करायचं आहे, बेटरमेंट हा ऑप्शन तुम्हाला करायचा आहे. म्हणजेच काय कॅप राउंड 1 मध्ये तुम्ही बेटरमेंट ऑप्शन केल्याच्या नंतर 3 नंबरची जी सीट तुम्हाला ऑलरेडी अलॉट झालेली आहे, ती फिक्स असते. ती कुठेही तुमची सीट जात नाही. ती फिक्स असते आणि गोल्डन अपॉर्च्युनिटी असते मग तुम्हाला 1 आणि 2 हे कॉलेज भेटण्याचे. कारण की 3 नंबरचा कॉलेज जर तुम्हाला भेटलेला आहे, तर त्याच्या खालचे जे कॉलेजेस आहेत, तुमचे आउट होऊन जातात. ते तुम्हाला भेटणार नाहीत. ज्या कॉलेजेस म्हणजे जे कॉलेज तुम्हाला अलॉट झालेलं आहे, 4 नंबरचा अलॉट झाला असेल किंवा 5 नंबरचा अलॉट झाला असेल किंवा 3 नंबरचा अलॉट झाला असेल,
तुम्हाला त्याच्या वरचेच कॉलेजेस तुम्हाला बेटरमेंटमध्ये भेटतात. एकतर सेम कॉलेज भेटेल, नाही तर पुढचे जे कॉलेजेस असतील ते तुम्हाला भेटतात. बेटरमेंट यासाठी खूप चांगला ऑप्शन असतो. त्यासाठी तुम्ही हा सुद्धा ऑप्शन घेऊ शकता. आणि दुसरा असा प्रश्न असतो, की "सर 3 नंबरचं कॉलेज लागलेलं आहे मला. सो मी सर हाच कॉलेज घेतो आणि यामध्येच मी ॲडमिशनसाठी जातो." मग तुम्हाला फक्त काय करायचं आहे, फ्रीज करायचं आहे. कॉलेज अलॉटमेंट लेटर घ्यायचं आहे आणि तुम्ही कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी तुम्हाला जायचं आहे. या सर्व प्रोसेस अशा पद्धतीने चालतात आणि कॉलेज ॲडमिशनची जी डेट आहे 15 ऑगस्ट पर्यंत 2025. सो 15 ऑगस्ट म्हणजे 14 ऑगस्ट पर्यंत तुमची ही कॉलेज ॲडमिशन प्रोसेस चालू होईल. आणि जी काही प्रोसेस कॉलेज ॲडमिशन असतं 2 ते 3 दिवस तुमची प्रोसेस चालू असते. अशा पद्धतीने तुमचं हे वर्क चालू असतं. आता या सर्व प्रोसेस ॲडमिशन झाल्याच्या नंतर काही सीट्स पेंडिंग असतात. त्यामध्ये तुमचे व्हॅकंट सीट्स असतात. त्यामध्ये तुमचं कॅप राउंड 2 हे चालू होतं आणि ते कॅप राउंड 2 जे 16 ऑगस्ट 2025 म्हणजेच दुसऱ्या दिवशी लगेच तुमचे व्हॅकन्सी सीट्स रिपोर्ट या आउट होतात आणि ज्या व्हॅकन्सी असतात त्यावरती तुमचे सेकंड कॅप राउंडचे जे काही प्रोसेस आहे ती चालू होते. त्यामध्ये मग तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होतं. आता यामध्ये कॉलेज ऑप्शन का नाही? कारण की कॅप राउंड 1 मध्येच तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स हे द्यावे लागतात. ओके. आणि ते कॅरी फॉरवर्ड होतात कॅप राउंड 2 मध्ये. मग तुम्हाला यामध्ये कॉलेज अलॉटमेंट होईल, जे की 18 ऑगस्ट 2025 ला. ते विद्यार्थी ॲडमिशनसाठी कॉलेजमध्ये जातील. 21 ऑगस्टला आणि 21 टू 3 ते 4 दिवस तुमची ॲडमिशन प्रोसेस ही चालू असते. त्यामध्ये तुम्ही ॲडमिशन घेणार कॉलेजेसमध्ये आणि तिथे तुमची प्रोसेस कंप्लीट होणार आहे. आणि जे विद्यार्थ्यांचं कॉलेज अलॉटमेंट होणार नाही किंवा जे विद्यार्थ्यांना थर्ड कॅप राउंडमध्ये पार्टिसिपेट करायचे आहेत, असे विद्यार्थी कॅप राउंड 3 मध्ये जातील. ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुमची डॉक्युमेंट व्हेरिफाय झाल्याच्या नंतर या सर्व प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची आहे. कॅप राउंड 3चं प्रोसेस दिली नाहीये, कारण की त्यामध्ये तुमचं बर्डन जास्त होऊन जाईल आणि तुम्हाला असं वाटेल, की सर अजून किती होणार आहेत राउंड. सो त्यासाठी तुम्हाला कॅप राउंड 2 पर्यंतच आणि कॅप राउंड 1 पर्यंतच इन्फॉर्मेशन दिली. जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये राहील, की तुम्हाला नक्की पुढची प्रोसेस काय असणार आहे. ओके. सो या सर्व गोष्टी तुम्हाला समजल्या असतील असं मी समजतो. आणि जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, की जो आपला चॅनल प्रिव्हियस जो तुम्हाला मी सांगितलेला आहे, तो चॅनल नक्की तुम्ही सबस्क्राईब करणार अशी मी आशा बाळगतो. आणि हा चॅनल तुमचा सबस्क्राईब ऑलरेडी केलेलाच आहे. सो यामध्ये अजून कोणी नवीन विद्यार्थी असतील, तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन म्हणजेच ही नोटिफिकेशनची बेल आयकॉन ही प्रेस करा. जेणेकरून जे काही मी तुम्हाला व्हिडिओज बनवेन, तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही बेल आयकॉन जर तुम्ही प्रेस केली, तर जे काही नवीन व्हिडिओ मी सी-ई-टी रिलेटेड बनवतो, एल-एल-बी रिलेटेड बनवतो, सेमेस्टर वाईज जे काही एक्झामिनेशनचे इम्पोर्टंट तुम्हाला क्वेशन आन्सर देत असतो, तो तुम्हाला लगेच तुम्हाला माहिती पडून जातील आणि त्यानुसार तुम्ही स्टडी किंवा त्यामधून तुम्ही जे काही अभ्यास करण्यासाठी जे काही तुम्ही स्टडी करणार आहात, ते त्यांच्यासाठी तुम्हाला यामधून हेल्प होईल. ओके. सो नक्की तुम्ही हा चॅनल आणि प्रिव्हियस जो मी तुम्हाला चॅनल सांगितलं, सँडी कदम ऑफिशियल हिंदी, तर नक्की तुम्ही चॅनल सबस्क्राईब कराल अशी मी आशा करतो. थँक यू सो मच.